वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विचार क्रांती कार्यक्रम नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संयोजक संदीप भगत, युवा नेते निशांक भगत, पूर्व स्थायी समिती सभापती अनंत सुतार, पूर्व नगरसेवक अमित मेंढकर, प्रभाकर भोईर, घनश्याम मडवी, समाजसेवक विजय वाळुंज यांच्यासह विविध सामाजिक संस्था, सामाजिक चळवळीतील सक्रिय प्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संदीप नाईक यांच्या हस्ते उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क व लोकशाही बचाव या लेखापत्रिकांचं विमोचन व क्रांतिमय विचारांचं विनिमय सादर करण्यात आलं। यावेळी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विचारांची क्रांती घडवूया या घोषणांसह नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी भारतीय संविधान कलम 243 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाही बचाव या विषयावर आपली रोखठोक भूमिका मांडली। तर निशांत भगत यांनी महाराष्ट्र महसूल कायदा 1966 अन्वये उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावर आपलं परखड मत मांडलं। या प्रसंगी संदीप नाईक यांनी देखील आपल्या मनोगतातून या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे पैलू उलगडले। तसंच यावेळेला संदीप नाईक यांनी राज्यातील आगरी, कोळी, कराडी व भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते दिबा पाटील महामंडळ स्थापन झालं पाहिजे अशी भूमिका मांडली व या महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा करणार अशी देखील ग्वाही उपस्थितांना दिली। कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भगत यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क व लोकशाही बचाव या विषयावर मांडलेले विचार व वास्तविकता पाहता संदीप नाईक यांनी सांगितलं की कार्यक्रम एक मात्र विषय अनेक आहेत। अशा माध्यमातून शहरातील विविध पैलूंना व विचार पुढे नेण्याचं काम केलं गेलंय, ज्या आजच्या काळाची खरी गरज आहे। एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला, ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात, विविध घटकांसोबत काम करतात, अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली। अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे, जो राज्याचा हिताचा आहे, जो देशाच्या हिताचा आहे, जो ग्लोबल देखील आहे, असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे। एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीने बघितलं जातं, एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो, परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे, असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला, घडून आणला गेला। त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कार्यक्रम एक पण विषय अनेक अशा प्रकारचा हा कार्यक्रम साधला गेलाय, म्हणजे लोकशाही बचाव आणि त्यानंतर मालकी हक्क हे विषय मांडत असताना या शहराच्या विविध पैलूंना त्या ठिकाणी म्हणजे एक विचार पुढे नेण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं गेलंय। आज जरी विविध संस्थांचे प्रतिनिधी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असले तरी येणाऱ्या कालखंडामध्ये विविध तज्ज्ञ मंडळी विविध विषयांची त्याच्यावर मंथन करणं, प्रशासनाशी चर्चा करणं, अशा प्रकारचं संघर्ष निर्माण करणं आणि शहराचं हित साधणं याकरता आजची ही झालेली आजचा कार्यक्रम हा नक्कीच निर्णायक ठरेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। पुढे संदीप नाईक यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आलेल्या सिडकोच्या कार्यपद्धतीच्या विषयावर स्पष्ट भूमिका मांडत सांगितलं की आता सिडकोने या शहरातून काहीतरी मिळेल ही वृत्ती थांबवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून समोर आलेला सिडको चले जावचा नारा हा योग्यच आहे। सिडकोचं अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही। आता खरं तर म्हणजे सिडको चले जाव अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे, कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची आहे, या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे, या शहरामध्ये चांगल्या सुविधा आम्हाला द्यायच्या आहेत। त्यामुळे सिडकोनं आता या शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती थांबवली पाहिजे। सिडकोचे पैसे इतर राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात, इतर शहरांना दिले जातात, आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर झालं त्या शहराला आपण त्याचे अधिकार देत नाही, तो जो हक्क देत नाही, ती सुविधा देत नाही, तो हा या शहरावरचा अन्याय आहे। आणि हा अन्याय हा 2019च्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला
असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे, आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं संपूर्ण समाज माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत, राजकीय घटकांपर्यंत देखील पोहोचवलं पाहिजे. आणि हेच पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला. तर तिथेच नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी विचार क्रांती कार्यक्रमाच्या आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली व नवी मुंबई शहरातून सिडको चले जाओ या भूमिकेविषयी आपलं मत व्यक्त केलं. वास्तविक पता आज ऑगस्ट क्रांति दिन, अंग्रेज चले जाओ, हुकुमशाही चले जाओ, हुकुमशाही विचार चले जाओ. परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उपेक्षित भूमिपुत्र किंवा शहरा उपेक्षित शहरपुत्र किंवा झोरपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आहेत. आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काय प्रशासकीय विचार आहेत, अयोग्य विचार, चले जाओ असा या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे. राहिला आहे त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले जा. स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव, ज्यामुळे ही एक लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही ती वाचवावी आणि ती अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क अबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे. आम्ही या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथला स्थानिक भूमिपुत्र असेल, इथला मूल जनजाती असेल, इथला शहरपुत्र असेल किंवा झोपडपट्टीतला तो कष्टकरी असेल, त्याला देखील ह्या कार्यक्रमातून नक्कीच लाभ मिळेल, प्रेरणा मिळेल, एक विचार मिळेल. ते याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार, जमीन मालकी मग शहरातले असेल, भूमिपुत्रांचे असेल, मग झोरपट्टी धारकांची, कष्टकऱ्यांची असेल, नक्कीच त्यांना प्रेरणा. संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी, खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे. त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती, मग ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे, शहरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे, ते स्लम मध्ये राहतो, झोपड राहतो, त्यांच्यासाठी, त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून जी काही पूर्ण लोकशाही म्हणावी त्याची लोकशाही नाहीये, ही सिडकोची हुकुमशाही आहे. कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाहीये. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी सिडकोचे अधिकारी, तो प्रशासक आहे, ते सगळे चांगले असं नाहीये. आलं आणि सगळे वाईट आहेत. अनेक लोक अधिकारी चांगले आहेत, पण काही अधिकारी हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा पलीकडे ठोकशाही या प्रकारे वागतात आणि सिडको कोणाला जुमानत नाही. म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन, अंग्रेज चले जाओ, आता ही वेळ आलेली आहे की सिडको चले जाओ. या प्रसंगी आभार प्रदर्शन संदीप भगत व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश घाग यांनी केलं.